नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी। तर त्यासाठी इथं मी भोपळा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला आहे। थोडीशी साल काढून बारीक अशा फोडी कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये ह्या फोडी टाकून झाकण ठेवून त्या आता शिजवून घ्यायच्या आहेत। भोपळा जोपर्यंत शिजतो तोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये मी बारीक करून घेणार आहे। 15 ते 20 मिनिटे झाल्यावर पहा भोपळा इथं शिजलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये मी टाकणार आहे एक छोटी वाटी बेसन पीठ आणि बेसन पीठ टाकल्यानंतर हा व्यवस्थित असं हटून घ्यायचा आहे। बेसन पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि भोपळा पण व्यवस्थित फुटला पाहिजे। आमच्याकडे या भोपळ्याला चक्की किंवा काशीफळ असं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा। तर भोपळा हटून झालेला आहे। आता मी ठेवलेला आहे पातेलं, त्यामध्ये टाकला आहे तेल। तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे जिरे मोहरी। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकणार आहे मी कढीपत्ता आणि वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण। व्यवस्थित असं वाटण परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। नंतर टाकणार आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जे भोपळा आपण हटून घेतला होता ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवायचं आहे। थोड्या थोड्या वेळानंतर हलवित राहायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही आतापर्यंत अशी भोपळ्याची भाजी बनवली नसेल तर या पद्धतीने बनवून पहा। तर पहा इथं भोपळ्याची भाजी आपली शिजून झालेली आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता भाजी शिजलेली तर भाजी वाढायला घेतलेली आहे। चला तर मग परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कोणाला द्यायचं?